तुझ्या तोंडातली चुकी मला नव्हतोय. अरे मी बाप्पा महाराजांना सांगितलंय मला नाशिका लोकांचं मला नको म्हणून. अरे बाबा आपलं गोपाळ कसला खतरनाक झालाय राव. असं हवेत बोट नेतोय ठिस करून काहीतरी जादू करतोय. हातात काय येतोय काय माहिती का. पोरांना सॅटन दिला का नाही आजारी पोरं टणकन उभी राहतात धडधाकटच होतात का. कसलं डाउनलोडिंग आहे काही. आपला गोपाळ कुठच्या कुठं गेला लागा. काय बसायचं. अध्यात्म या विषयावर गहन चर्चा चाललेली दिसते तुम्हा सगळ्यांची. तुमच्या या गहन चर्चेत व्यत्यय नाही आणला ना मी. जामकर साहेब आताच तुमची आठवण काढले म्हणलं जामकर साहेब नाही तर दारू प्यायला काय मजा नाही. मी म्हणजे कवा येतात वाटच बघत होतो 5 मिनिटं पूर्वी. तुमच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही. तुम्हा सगळ्यांना एक मित्रत्वाचा सल्ला देऊ का. हळू रात्र गावात जी काय परिस्थिती आहे तुमचा गोपाळ नावाचा टेलर जे काय करतो आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला काही 4 चांगल्या गोष्टी सांगू इच्छितो मी. महाराष्ट्रामध्ये एक कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, जादूटोणा विरोधी कायदा. त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की चमत्कार भूत पिशाच या नावाखाली जर तुम्हाला कोणी लुटत असेल तर तो फार मोठा गुन्हा आहे. तुमचा गोपाळ नावाचा टेलर असलंच काहीतरी करतोय. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्ही त्याला सहकार्य करू नका नाही तर तुम्ही सगळेजण एक दिवस फार मोठ्या गोत्यात याल. अहो जामकर साहेब पण गोपाळ आमचा देव माणूस आहे. आमचा गोपाळवर लय विश्वास आहे. गोपाळ महाराज कवा चुकीचं वागू शकत नाहीत. अहो तो आमचा देव माणूस आहे. तुम्ही थोडं तरी समजून घ्या ना. त्याच्यावर बिंग फुटत नाही भांड फुटत नाही तो सगळ्यांना असंच वाटतं. मी काय पेपर वाचत नाही का बघत नाही का किती भोंदू बाबा बायकांना मुलींना फसवतात ते. गोपाळ महाराज कवा चुकीचं वागू शकत नाहीत. ते तर मी शोधून काढीनच. मला जरा जरी संशय आला की गोपाळ नावाचा टेलर हे असलं काहीतरी करतोय तर लगेच चला येतो मी. का साहेब बिनडोक लोकांसोबत बसत नाहीत. अहो पण साहेब गोपाळ आमचा देव माणूस आहे. आलात तुम्ही. तुम्हाला इथे येताना कोणी पाहिलं तर नाही. नाही मी सांगितलेलं सगळं सामान आणलंय. हो आणलंय. बसा सुरू करूयात.
क्रूड ध्रूड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. हे कपाळाला लावून घ्या. महाराज, या पूजेचं फळ मला मिळेल ना नक्की? आम्हाला मूल होईल ना नक्की? होणार. एकच गोष्ट जी तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवतीये, श्राप आहे कोणाचा तरी. दूर होईल तो. तुम्हाला शरण यावं लागेल. तुम्हाला शरण यावं लागेल. तयारी आहे तुमची? हो महाराज. महाराज काय करावं लागेल? मनात कुठलीही शंका कुशंका ठेवू नका. किंतु परंतु ठेवू नका. तर आणि तरच आपला यज्ञ पूर्ण होईल. जर का तसं केलं तर आल्या पावली परत जा. नाही नाही महाराज, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे महाराज. फळ हवंय? हो अशीच निष्ठा ठेवा. हो महाराज. मी सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. डोळे बंद करा. क्रूड ध्रूड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. क्रूड ध्रूड चंद्र ऊड सूर्य अस्त अस्त सूर्य. एवढं राज्याला कोण आलं होतं इथं? डॉक्टर तर नसतील ना? डॉक्टर खोलीत नाहीत. कुठं गेलं असतील? मागच्या दाराला जाऊन बघते. तिकडे असतील बहुतेक. घाबरू नका. लक्ष केंद्रित करा. काही झालं तरी मागे हटवू नका. कुठलाही आवाज येईल, लक्ष विचलित करायचं नाही. तसं जर केलं तर आपला यज्ञ पूर्ण होणार नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. दिसतंय मला दिसतंय तुमचा श्राप विरघळतोय. कोणीतरी जाणून बुजून तुम्हाला श्राप दिला होता. मी सांगतो तेवढं करा आता.